नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पावसाचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर सर्वात अगोदर पाहायला गेलं तर सांगली येथे चांगला पाऊस पडणार आहे। सांगली येथील जत, निपाणी, कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पुढे पाहायला गेलं तर कराड, विटा, पठाण, मयानी, वडूज येथे देखील पावसाचा जोर राहणार आहे। त्यानंतर चिपळूण येथे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर रत्नागिरी येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच कोल्हापूरला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर सातारा येथे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। तसेच पुणे, खेड, खापोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, जुन्नर आणि इगतपुरी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपण इकडे पाहायला गेलं तर तुळजापूर, पेठ, बार्शी, तसेच कळंब, केज, चौसाळा, जामखेड येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच बीड येथे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर पाथर्डी, भागूर, गोडेगाव, पैठण, गेवराई, अंबड, परतूर, माजलगाव येथे देखील मोठ्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। येथे मुसळधार पाऊस देखील पडू शकतो। औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। कन्नड येथे तसेच अंबाला या गावात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। तसेच चाळीसगाव, पाचोरा, माळेगाव, होरपाडा, धुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे। त्यानंतर साक्री व भोपखेळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे। त्यानंतर पुन्हा पुढे पाहायला गेलं तर बुऱ्हाणपूर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। तसेच पाहायला गेलं तर सिल्लोड, जालनामध्ये सिल्लोड व चिखली येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यानंतर आपण पुढे पाहायला गेलं तर अकोल्याला काहीच पाऊस नाही। अमरावती येथे अचलपूर, चिखलदरा, अकोट, दर्यापूर येथे मोठ्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच वरुड, मोर्शी, मुळताई, नरखेड आणि आष्टी येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तालुक्यासहित असा पाऊस पडणार आहे। जिल्हानिहाय सांगायला गेलं तर मुंबई, सांगली, सोलापूर सोडता मुंबई, सांगली, नाशिक, औरंगाबाद, सुरत, जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हे जे काय आहेत तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे।